लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला संधी आहे असा दावा शरद पवारांनी केलाय। मात्र त्यासाठी एकत्र लढावं लागेल, अन्यथा आजच्या राज्यकर्त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल असा सल्ला शरद पवारांनी यावेळी दिलाय। तर आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करताना त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा दाखला दिला। नामांतराचा निर्णय मुंबईत घेतला ही चूक झाल्याचं त्यांनी कबूल केलं। विधानसभेची निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना लोकसभेच्या वेळेला जेवढं एकसंगतीचं पर्यायाचं आम्ही उभं केलं होतं ती कदाचित प्रक्रिया सुरू झाली, पण त्याला मूर्त स्वरूप येण्याची आवश्यकता आहे। ते जर मूर्त स्वरूप आलं तर लोकसभेसाठी त्याची दिसू शकेल, ते जर नाही आलं तर आजचे राज्यकर्ते त्यांना किंमत मोजावी लागेल। मी नामांतराचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळेला हा निर्णय विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथे घेतला आणि त्याची रिॲक्शन इथं झाली। ती रिॲक्शन झाल्याच्या नंतर त्याची किंमत काही गरीब लोकांनाही द्यावी लागली। तेव्हा माझ्या लक्षात माझी चूक आली, माझी चूक अशी होती की निर्णय मी मुंबईत बसून घेतला, पण या निर्णयामध्ये ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला नाही।